फुटबॉल हा खऱ्या अर्थाने मैदानी खेळ. आपल्याकडे फुटबॉलच्या विकासासाठी जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते ते झाले नाहीत. एकांगी क्रिकेटचा विकास मात्र होत गेला. आता नागपूरच्या जवळ फुटबॉलच्या संपूर्ण विकासासाठी नवे फुटबॉलच्या माध्यमातून सामाजिक विकासासाठी एक आगळा वेगळा प्रकल्प आकारास आलेला आहे. फुटबॉलचा वापर सामाजिक उन्नतीसाठी करावा अशा वेगळ्या संकल्पनेतून प्राध्यापक विजय बारसे यांनी हा प्रकल्प सुरू केला. आपण आजच्या या एकला चलोरेच्या भागामध्ये त्यांनी एकट्याने केलेली ही जी वाटचाल आहे, फुटबॉल सर्वसामान्य म्हणजे झोपडपट्टीतल्या लोकांपर्यंत नेला, त्या मुलांना फुटबॉल शिकवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा हा जो प्रकल्प आहे, याची आता जगाच्या पातळीवर नोंद घेतली जात आहे. आपण भेटूया प्राध्यापक विजय बारसे यांना. सर नमस्कार. एकला चलोरेमध्ये तुमचं हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. स्लम सॉकरच्या माध्यमातून तुमच्याकडची मुलं, नागपूरच्या झोपडपट्टीतली मुलं जगभरात जाताना आम्हाला दिसत आहेत. याची सुरुवात एका म्हणजे अपघाताने, एका तुमच्या साध्या घटनेने तुमच्या आयुष्यातल्या झालेली आहे. सांगाल तो प्रवास, तुमचा एकला चलोरेचा प्रवास सांगा. अपघातच म्हणावं लागेल, कारण त्या दिवशी पाऊस जर आला नसता तर ह्याची सुरुवाती कदाचित झाली नसती. आणि पाऊस आला म्हणून मी एका झाडाखाली थांबलो, असेच एका झाडाखाली थांबलो. समोर रहदारीचा रस्ता होता, पण मागच्या बाजूला त्यावेळेसच्या हॉकी ग्राउंडवरती जिथं काही नव्हतं, म्हणजे मडी ग्राउंड होतं, त्या पावसामुळे खूप काळा चिखल तिथे. आणि तिथं काही मुलं जे आहेत ते मुलं प्लास्टिकच्या फुटल्या बकेटला किक करत होते. आणि किक करत असताना मग माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं. आणि तुम्ही स्पोर्ट्सचे शिक्षक असल्यामुळे, प्राध्यापक असल्यामुळे त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे पाहू लागलो. आणि पाहत असताना एक ऑब्झर्वेशन मी केलं की ह्यांना किती आनंद होता त्या प्लास्टिकच्या फुटल्या बकेटला किक करताना. आणि तेवढ्या वेळात मला अजून एक गोष्ट अनुभवाला येऊन राहिली होती की ही मुलं आनंदाचं घेऊनच राहिली आहे, पण इतक्या वेळेपर्यंत ह्या मुलापैकी एकाने बिडी प्यायलेला नाही, कोणी खर्रा खाल्लेला नाही, किंवा कोणी आपल्या विदर्भामध्ये जास्त खर्राचं प्रमाण, कोणी दारू प्यायलेला नाही. आणि इथं मला असं वाटलं की हे मुलं खरंच जर ह्यांना खरंच फुटबॉल जर दिला तर इतक्या वेळपर्यंत, निदान इतक्या वेळपर्यंत तरी दूर राहतील. आणि तिथं मला आज ज्याला जागतिक स्तरावरती स्लम सॉकर म्हणतायत, तिथं मला हा झोपडपट्टी फुटबॉल मिळाला, आढळला. आणि तिथून मी ह्याची सुरुवात केली. ह्या मुलांना फुटबॉल द्यायचा, खरोखरचा फुटबॉल द्यायचा. आणि त्याच्यासाठी यांना ग्राउंडवर बोलवायचं, मॅचेस खेळवायला बोलवायचं. आणि मॅच निदान हे की मॅचेसचे जे 2 तास राहतील तेवढ्या वेळपर्यंत वाईट व्यसनापासून दूर राहतील. फक्त तेच दूर राहणार नाहीत, पण त्याच्यासोबतच समाज सुद्धा वाचतो. कारण ही जी मुलं जेव्हा आपल्या घराच्या शेजारून जेव्हा जात असतात आणि समजा आपल्या घराच्या जवळ आपली मोटरसायकल ठेवलेली आहे, तर हे त्या मोटरसायकलला नक्की हात लावतील. त्याच्या त्या गिअर वायरला किंवा आरशाला असं करून पाहतील, आपल्या केसाला असं करतील. आणि हे करत असताना ते हे पाहतात की तो आरसा निघतो का. किंवा थोडं पुढे गेले आणि एखाद्याच्या बंगल्याच्या गेटवरती एखादी चांगली गुलाबाची कुंडी ठेवलेली आहे, फुलाची, त्यात चांगलं फुल आहे, तर त्या कुंडीला ढकलून चालले जातील. त्यांना तो क्षणिक आनंद मिळतो कुंडी फुटल्याचा, पण ज्याने फूल लावलेलं आहे त्याला खूप त्याचं दुःख होतं. तर मी हा विचार केला की ही मुलं ह्या वाईट ह्याच्यापासूनही वाचून राहिलेली आहेत. म्हणजे विद्रोह आणि विध्वंसापासून त्यांना दूर करण्यासाठी तुम्ही त्यांच्या हातामध्ये फुटबॉल दिला. अगदी, म्हणजे समाजाचे नुकसान वाचलं ते 2 तासात होणारं, आणि तेही वाचलेच वाईट व्यसनापासून. ही नागपुरात झालेली 2001 मध्ये झोपडपट्टी फुटबॉल ह्या नावाने ही सुरुवात केलेली आहे. तुम्ही स्वतः प्राध्यापक होता विद्यापीठामध्ये, आणि ते सगळं करत असताना आता तर तुम्ही स्वीकृत नगरसेवक सुद्धा आहात नागपूर महापालिकेमध्ये. त्याच्या आधीचा जो संघर्ष होता, तुम्ही स्वतःच्या पैशातून मुलांना फुटबॉल आणून देत होतात आणि त्यांना शिकवत होतात, तो संघर्ष कसा झाला? संघर्ष काय, एखादं टार्गेट किंवा एखादं मिशन आपण जेव्हा घेतो, ऍक्सेप्ट करतो, तर त्याच्यासाठी आपण त्याला संघर्ष म्हणू शकतो. पण ते एक झील असतं की ज्याला आपण सुरुवात केलेली आहे ते मरता कामा नये. आणि त्याच्यापासून जेव्हा एवढा मोठा फायदा आहे तर माझ्यासारख्या शिक्षकाला अजून काय पाहिजे होतं.
शिक्षकाला कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षकाला ज्याचे पगार भरपूर हो. आणि कामाचे तास कमी, त्याला अजून काय पाहिजे होतं की त्याच्या ह्या वेळेचा उपयोग, त्याच्या ह्या पैशाचा उपयोग जर सामाजिक कार्यासाठी किंवा त्या मुलांच्या जडणघडणीत होत आहे तर ह्याच्यापेक्षा अजून मोठा फायदा शिक्षकाला काय पाहिजे होता. कारण फुटबॉल एक असा खेळ आहे की त्याला आजही कोणी स्वतःचे आईवडील किंवा स्पॉन्सरर अशा दोन्ही स्तरातून अद्याप फुटबॉलला चांगले दिवस नाहीत. तर त्याच्यामुळं ते जे मिशन होतं ते आपलं ओन क्रिएट केलेलं मिशन होतं आणि मग त्याच्यामुळं त्याच्यावरती खर्च करणं हे आपलं कर्तव्य होतं. जर आपण खर्च केला नाही तर कदाचित ते थांबलं असतं. बरोबर. आणि जर ते मी केलं नसतं तर आज ज्याला जागतिक स्तरावर 175 देश याला खेळून राहिलेले आहेत आणि त्यांनी अडॉप्ट केलेलं आहे, तर हे आज दिसलं नसतं. जेव्हा त्यावेळेस जर मी थांबलो असतो की पैसा लागत आहे, मी खर्च केला नाही पाहिजे, हे असं मी ठरवलं नाही कधीच. मला माहित होतं की हे आपलं, आपण जन्म दिलेलं हे बाळ आहे, ह्याला आपण मोठं करायचं आहे. आणि कोणी काही म्हणून द्या, मी तर सांगतो तुम्हाला की ज्या दिवशी पहिल्यांदा मी ह्याच्या संदर्भात बोललो त्यावेळेस न्यूजपेपर्सने, मीडियाने माझी खिल्ली उडवली. ये महज एक नाटक है, ये पब्लिसिटी स्टंट है. म्हणजे त्यांनी त्याला अडवायचा प्रयत्न केला. आणि फुटबॉलचे जे संघटन आहे त्या संघटनेने सुद्धा ह्याला पब्लिसिटी स्टंटच म्हटलं. पण मला माहित होतं की मी त्या रेग्युलर फुटबॉलरकडे नाही चाललेलो आहे, मी चाललेलो आहे झोपडपट्ट्यातून. आणि माझा फुटबॉल डेव्हलपमेंटचा विषयच नव्हता. मला सामाजिक विकास फुटबॉलच्या थ्रू त्या मुलाचं डेव्हलपमेंट, वैयक्तिक विकास मला साधायचा होता. आणि एक मला असं वाटत होतं माझ्या परीने की मोठं काम आहे, हे मी केलं पाहिजे. अशी किती मुलं तुमच्या सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला भेटली? पहिल्याच टप्प्यात जेव्हा सुरुवात केलं नागपूरमध्ये, तेव्हा 128 झोपडपट्ट्यांनी त्यात पार्टिसिपेट केलं. आणि त्यावेळेस एका टीमला 16 खेळाडू, 128 टीमला 16, म्हणजे त्या पार करून गेलं तेव्हाच आपल्याला जे पाहिजे होते. मला स्वतःलाही त्याचं नवल होतं आणि फुटबॉलच्या जुन्या जाणत्या लोकांना सुद्धा त्याचं हे होतं की एवढे कशी होऊ शकतात. पण ते झालं, साध्य झालं, कारण फुटबॉल हा लोकप्रिय खेळ आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, पण लोकप्रिय म्हणजे तुम्ही त्याला केला मोठ्या प्रमाणामध्ये. आता आजही आपल्याकडे क्रिकेट हा सगळ्यांना आवडता खेळ आहे सगळ्यांचा. मला आता त्याच्या क्रिकेटच्या संदर्भात मी त्याच्या खोलात जात नाही. पण इथं जेव्हा आपण लक्ष टाकतो तर इथं दिसणारे हे जे मुलं आहेत हे सकाळी 6 वाजेपासून इथे येतात खेळायला. ह्याचा अर्थ त्यांनी फुटबॉलला क्रिकेटच्या ऐवजी ऍक्सेप्ट केलेला आहे की फुटबॉल खेळलं पाहिजे म्हणून. मानवी क्षमतांचा कस ज्याच्यामध्ये लागतो तो खेळ आहे. 90 मिनिटात पूर्ण 24 तासाची मेहनत होऊन जाते ह्याच्यात. म्हणून असेल कदाचित आपल्या भारतामध्ये ह्याच्यामध्ये एक स्किल आहे आणि एक उत्कंठा आहे ह्याच्यामध्ये. प्रत्येक मोमेंटला असं वाटतं की बॉल आपल्याकडे येत आहे किंवा आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. बॉल एक असतो, पूर्ण टीम त्याच्या मागे धावत असते. बरोबर. क्रिकेटमध्ये असं आहे की इकडचे प्लेयर तिकडे येणार नाही, कॅच घेताना तो एकटाच धावतो, तिथं 2-3 जण धावतात. फुटबॉलमध्ये तसं नाही, फुटबॉल जिथं ठेवल्याबरोबर फुटबॉलच्या मागे सर्व धावतात. ISLच्या माध्यमातून आता चांगल्या पद्धतीने फुटबॉलच्या विकासासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ISLच्या बरोबर काम करता, तुमचा कसा अनुभव आहे त्या? बघा, आपण जेव्हा खरंच काम करतो तेव्हा जगाचं लक्ष खरंच काम करणाऱ्याकडे ऑटोमॅटिक जातं. आणि आज आम्हाला म्हणजे ह्याचा गर्व आहे की आम्ही जी निर्मिती करून राहिलेलो आहे तर संपूर्ण जगाचंच नाही पण आपल्या देशातले मोठमोठे सेलिब्रिटीज, मोठमोठे कॉर्पोरेट ह्यांचं लक्ष याच्याकडे गेलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, हे जे बॉल दिसत आहे तिथं 1 लाख बॉल शेवरले कंपनीने इथं पाठवले. 1 लाख फ्री ऑफ कॉस्ट वाटायला. ज्या बॉलची किंमत 3000 रुपये, 1 लाख बॉल कितीची होती? 30 करोड रुपयाची. फ्री ऑफ कॉस्ट इंडियात कुठेही वाटा आणि ह्याच्यानंतर ते संपल्याबरोबर अजून मागा. जगाचं लक्ष ह्याच्याकडे ह्यासाठी गेलं की आम्ही ग्रॉसरूट वरती अगदी म्हणजे ह्या झोपडपट्ट्यातून खेळाडूच्या निर्मितीच्या मागे आहोत. खेळाडूंचा विकास करायच्यासाठी जी एक कल्पना आणि ती सक्सेस झाल्यासारखी मला असं वाटतं की आपण ह्या कार्यात 50% सक्सेस झालो. जे झोपडपट्टीतली मुलं व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात, विध्वंसक कारवायांकडे वळू शकतात, त्यांना तुम्ही फुटबॉलकडे वळवलं आणि त्यामधून त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला. ते अनुभव, त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येतील? जेव्हा ग्राउंडवरती मुलं आलेत ते ऑटोमॅटिक आमच्याशी एवढे एकरूप समरूप झालेत ते की प्रत्येक आमच्या जवळून निघालेली प्रत्येक गोष्ट त्यांनी ऍक्सेप्ट केली. म्हणजे त्यांना जेही सांगितलं की इथं असं वागायचं आहे, इथं डिसिप्लिन ठेवायचे, इथं शिवी नको, इथं कोणाला मारपीट नको, भांडण नको, सुरुवात
इथून झाली. म्हणजे त्यांना की वर्तनापासून तुम्ही म्हणजे चांगलं वर्तन चांगले करा. मुलं आहात. जे तिथं होतं ते नाही, तुम्ही चांगले मुलं आहात इथं. आणि मग एकदम इझी गेलं, कारण त्यांनी ऍक्सेप्ट केलं होतं, त्यांना दिसलं होतं. फक्त त्यांनाच नाही, त्यांच्या आईवडिलांनाही कळलं होतं की इथं काहीतरी वेगळं आहे, इथं आपल्या मुलांना मुलींना सुद्धा पाठवलं पाहिजे. बरोबर. त्यांना शिक्षणाच्या मागे लावणं, अभ्यास झाला का, शाळेला गेला का, ह्या गोष्टी विचारायच्या. का नाही गेलं शाळेला, कपडे नाहीत, फीज नाही, हे घेऊन जा. थोडेसे असतात ते, थोडेसे दिल्याबरोबर शाळेला जाऊ लागलेत आणि ते मुलं शिकू लागलेत. आता तर एवढं हे आहे की आमचे जे सिनियर्स जे आहेत त्यांनी ह्याच वर्षी मला आनंदाने सांगितलं की पप्पा आम्ही ह्या वर्षी ग्रॅज्युएट होणार. अरे वा. इथं पहिले असं मोकळं ग्राउंड होतं, फील्ड होतं हे, मग आता ह्याच्यावरती मुरुम टाकून थोडं चांगलं बनवलं. मग या लोखंडाच्या सायडिंग आणल्यात, मग ह्यांच्यासाठी क्लासरूम मध्ये स्टडी झाली म्हणजे पाहिजे त्यांना ते म्हणून मग ह्यांच्यासाठी हॉल बनवला, त्याच्यात प्रोजेक्टर लावला. ह्या वर्षी तर ह्या मुलांनी प्रोजेक्टरच्या द्वारे मोठ्या स्क्रीनवरती मोठ्या वर्ल्ड कपच्या सर्व मॅचेस पाहिल्या. म्हणजे एकीकडे त्यांचा सर्वांगीण विकास, सामाजिक विकास, व्यक्तिमत्व विकास, त्यांचा वैयक्तिक फायदा पण होऊन राहिलेला ह्याच्यातून. ही मुलं जेव्हा शाळेतून खेळू लागलेत, मुलं मुली, आणि जेव्हा हे तिथे विजेते ठरू लागलेत, तर हे ह्यांची हे वरती गेली. म्हणजे डिस्ट्रिक्ट विनरच्या नंतर डिव्हिजन विनर, मग स्टेटला गेलेत. स्टेटला गेल्याबरोबर स्टेटचं सर्टिफिकेट, स्टेटला गेल्याबरोबर तिथं विनर झाल्याबरोबर त्यांना स्टेटची स्कॉलरशिप, हा त्यांचा वैयक्तिक फायदा. त्यांच्या आईवडिलांनी पाहिला नाही किती चांगलं आहे. ह्या खेळातून क्रिकेटमध्ये तर सिलेक्शन नव्हतं, शक्य नव्हतं, पण फुटबॉलमध्ये इथं ट्रेनिंग झालं आणि ह्यांना किती चांगला फायदा. फुटबॉल त्यांना व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा उपयुक्त ठरायला लागलेला आहे. इंजिनियर्स मुलं तुमच्याकडे आकृष्ट होत आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, MBA झालेले आणि ते टॉप ह्याचे मुलं, आणि ते त्यांचे कामधंदे सोडून तुमच्या बरोबर येत आहेत. त्यांना काहीतरी केलं हे समाधान जे मिळत आहे, त्याच्यासाठी ही मंडळी इथे शिकवली. त्यातून जो सपोर्ट मिळाला पाहिजे तो मिळाला म्हणून तुम्ही हे करू शकलात. अगदी. तुम्ही सांगितलं आता. पण तुमची पुढची पिढी कशी काय ओढली गेली याच्याकडे? तुमचा चिरंजीव पुढची जी अमेरिकेतून पिढी आहे, आला. पुढची पिढी कशाला, आमच्या पत्नीला सुद्धा, ती लेक्चरर असताना सुद्धा तिला असं वाटत होतं की काय हा माणूस नेहमी कॉलेजमधून जेव्हा येतो, लेक्चररच्या घरी झोपडपट्टीतले लोक नेहमीच बसलेले आहेत, किंवा आपला सर्व पैसा, दोघांचे पगाराचा पैसा ह्यांच्याजवळ केव्हाच राहत नाही, आणि ह्यांचा जो पैसा आहे हा नेहमी त्यांच्यावर खर्च होतो. तर नॅचरल आहे की त्यांना ऑब्जेक्शन. मुलाला सुद्धा, मुलगा जेव्हा हायली एज्युकेटेड झाला तोपर्यंत त्यालाही असं वाटू लागलं होतं की आपल्या वडिलाच्या जो आपल्यासाठी वेळ नाही, आपल्यासाठी पैसा नाही. ह्यांचं सर्व हे स्लम सॉकर, झोपडपट्टी, फुटबॉल ह्याच्यातच आहे ह्यांचं. मग मुलगा जेव्हा अमेरिकेत, ह्याच्यामुळे तो गेला तो की पप्पा इथं तर मला काही दिसत नाही तुमच्याजवळ, भविष्य दिसत नाही तुमच्याजवळ. तिथं गेल्यानंतर तिथं त्याला अमेरिकन टाइम्स मध्ये वाचायला भेटलं की असं असं आहे, स्लम सॉकर किंवा झोपडपट्टी फुटबॉल जे आहे ते असं आहे. प्राध्यापक विजय बारसे त्याला अमेरिकेत कळला की कसं ह्याच्यातून एक माणूस प्रत्येक वर्षी लोकल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल, नॅशनल लेवल कसं करतोय हा माणूस, पैसा कुठून आणतो, टीम्स कशा येतात, एकदम वेस्ट बेंगॉल, तिकडं आसाम पासून, इकडं काश्मीर पासून, इकडं तामिळनाडू, इकडं गुजरात, ह्या सर्व बाजूच्या टीम्स येतात कसे इथं. आणि प्रत्येक टीमला इथं आल्यानंतर त्याच्या राहायची व्यवस्था, त्याच्या जेवणाची व्यवस्था, त्यांना याय जायचे पैसे इथं मिळायचे. त्याला असं नवल वाटायचं की मग पैसा आपले वडील आणतात कुठून. ते कोण मलाही आजपर्यंत समजलं नाही की माझ्या जो पैसा कुठून येतो. पण एक गोष्ट आहे की पैशाविना हे काम कधीच अडलेलं नाही. माझा असा आपला विश्वास, नियत अगर अच्छी है तो सब कुछ पॉसिबल. खाली नियत अच्छी म्हणजे सत्य संकल्पाचा दाता परमेश्वर, अशी एक मराठीमध्ये वाडवडिलांची म्हण आहे. आपण आज जे दुसरी जनरेशन तुम्ही आता विचारलं ना, जेव्हा त्याने पाहिलं की मॅनेजमेंट, त्याचं फिशरीज मध्ये PhD झालं होतं आणि तो फिशरीज शिकवायला अमेरिकेत होता तिथं बिल्टमोर युनिव्हर्सिटीमध्ये, तेव्हा त्याला कळलं की मॅनेजमेंट मी शिकलो नाही. मी फिशरीज मध्ये PhD झालो पण मॅनेजमेंट मला, आणि ते वडिलांकडे शिकायला, ते शिकायच्यासाठी त्याने मला तिथून परमिशन मागितली की पप्पा मी 2 वर्षासाठी तुमच्याजवळ येतो. आणि आज त्याने सांभाळून घेतलेलं आहे, कारण त्याला कळलेलं आहे इथं जे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा इथं जे मिळून राहिलेलं आहे समाधान,
ते मला माझ्या जॉबमध्ये त्यामुळे असेल सर कदाचित उच्च शिक्षित तरुणांचा भरणा वाढलाय, त्यातही जास्त इंजिनियर्स मुलं तुमच्याकडे आकृष्ट होत आहेत. डॉक्टर्स, इंजिनियर्स, MBA झालेले आणि ते टॉप ह्याचे मुलं, आणि ते त्यांचे कामधंदे सोडून तुमच्या बरोबर येत आहेत. त्यांना काहीतरी केलं हे समाधान जे मिळत आहे त्याच्यासाठी ही मंडळी इथे चिपकलेली आहे. बरोबर. पुष्कळ सारे केसेस असे आहेत की जे इथं थांबून गेलेत, हो, म्हणजे तुमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. त्यांना इथं आल्यानंतर ते आज कोचेस म्हणून वापरत आहेत, आमचे यंग लीडर्स आहेत. आणि तुम्हाला सांगतो मी की आम्हाला वेगवेगळ्या कॉर्पोरेट जबाबदाऱ्या देऊन राहिलेल्या आहेत. गमेसा म्हणून साऊथला एक कंपनी आहे, त्यांचे विंड मिल्स आहेत. त्यांनी खूप मोठं प्रोजेक्ट दिलं की ते तुम्ही तिकडच्या भागात त्या साऊथला, आणि कारण त्या विंड मिल्स जे आहेत त्या समुद्र किनाऱ्यावर आहेत आणि तिथं फिशरमनच्या वस्त्या आहेत. बरोबर. त्या सर्व किनाऱ्यावर आहेत, आयसोलेटेड आहेत, दूर आहेत. त्यांच्या मुलासाठी त्यांच्या मुलांचा वैयक्तिक विकास साधावा, अरे वा, त्याच्यासाठी त्यांनी जबाबदारी दिली. आणि आज जी मुलं इथं तयार झाली ह्या तालमीची, यंग लीडर जे झाले ते तिथे गेलेले साऊथ इंडियामध्ये. तिथे कलकत्त्याला दुसरं सेंटर शेवळलीच्या थ्रू उघडलं जात आहे. तिथं जेव्हा अंडर 17चा 2017 मध्ये वर्ल्ड कप इंडियात होऊ घातलेला आहे. एशियन फुटबॉल फेडरेशन, फिफाच्या पुष्कळ साऱ्या सबसिडरीज हे आमच्यामध्ये शोधून राहिलेले आहेत की ह्यांच्याकडे जा, ह्यांना काहीतरी असाइनमेंट द्या, कारण हे फुटबॉल डेव्हलपमेंट. यंग चॅम्प सुद्धा तुमच्याकडूनच तयार होत आहे. ती एक आयडिया की जेव्हा आम्हाला असं म्हणजे मला असं वैयक्तिक वाटलं की आपल्या जो हे विदेशातले कोचेस वगैरे येतात ह्यांचा फायदा अद्याप आपले फुटबॉलचे जे संघटना आहे ती घेत नाही. बरोबर. आणि त्यांच्याजवळ ह्या ग्रासरूटमध्ये त्यांचं लक्ष नाही. ह्यांच्यातलं कोणी गडचिरोलीत जाणार नाही, कोणी यवतमाळमध्ये जाणार नाही, कोणी रस्त्याच्या किनाऱ्याला जे उचलून खाणारे आहेत त्यांच्यात फुटबॉलर शोधणार नाही. पण ते आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा आम्ही पाहिला आता, कारण मी तुम्हाला सांगतो की हे जे जंगलात दऱ्या खोऱ्यात राहणारे जे मुलं आहेत यांच्यात शारीरिक क्षमता भरपूर असते. ह्यांच्यात शारीरिक क्षमता, ह्यांच्या पायात खूप हे आहे, ताकद आहे, छातीत खूप दम आहे. आणि त्याच्यानंतर ह्यांच्यातली जी जिद्द आहे. बरं, अजून एक गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला. शहरातल्या मुलाला ग्लासभर त्याच्यात ताकद आहे म्हणून त्याच्यात कॉम्प्लान द्यावा लागेल. ह्या जंगलातल्या मुलांना एक मुठ्ठी चणा द्या, भरपूर त्यांच्या भरपूर भरपूर एक मुठ्ठी चणा आहे त्यांच्यासाठी खूप मोठं कॉम्प्लान आहे. आणि हे मी बघितलेलं आहे की जर आपण ह्यांना तिथून आणलं. आता मी 14 वर्षाच्या खालच्या मुलांना मी माझ्याजवळ आणतो. ह्या वर्षीचा माझा प्लॅन आहे 5 वर्षासाठी 5 वर्षासाठी की मी अशी 20 मुलं जी आहेत त्यांना निवडायचं. माझ्याकडे विदेशातले कोचेस येतात, त्यांनी त्यांना ट्रेन करायचं. त्या मुलांचं सर्व एज्युकेशन, त्यांचं मेडिसिन, त्यांचं कपडे लत्ते, सर्व भोजन वगैरे सर्व आम्ही करणार. आणि त्यांनी फुटबॉलसाठी तयार व्हायचं. 5 वर्षात जेव्हा हा 12 वर्षाचा मुलगा 17 वर्षाचा होईल 5 वर्षात, तेव्हा तो या देशासाठी खेळाडू राहील. हे एक स्वप्न आहे की देशासाठी फुटबॉलचे खेळाडू घडवून द्यायचेच आपण. आता जगभरामध्ये जागतिक जी फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा होते सॉकर, त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व नसतंच. म्हणजे आपण त्याच्या जवळपास पण जाऊ शकत नाही. परंतु स्लम सॉकरच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा तिथपर्यंत पोहोचलेला आहात. म्हणजे त्या स्पर्धेमध्ये भारताचं नाव आता दिसायला लागलेलं आहे. तर तुमचं आता पुढचं गोल काय आहे? आपल्या रेग्युलर टीम जी आहेत, भारताची फुटबॉल टीम जी आहे, त्या टीममध्ये कोणीतरी एक तरी खेळाडू ह्या स्लममधून गेला पाहिजे पुढच्या 5 वर्षात. असं म्हणा ना की झोपेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत फुटबॉल आहे, तर तिथून फुटबॉलचा खेळाडू निर्माण होणारच आहे, अगदी पक्का. पण भविष्यामध्ये शासकीय पातळीवरून या संदर्भात काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की म्हणजे ज्यांना खरंच काहीतरी काम करायचं आहे ना, त्यांनी शासनाकडे बघू नये. कारण तिथं पुष्कळ सारे हर्डल्स आहेत. एक काम करायचं त्याच्यासाठी जसपाल भट्टी सारखी मीटिंग आयोजित करावी लागते. त्या मीटिंग मध्ये विचार करत जाते. ऍक्च्युअली ज्या पर्पज साठी मीटिंग आहे ती मीटिंगच होत नाही. तशासारखं हे आहे की सरकारच्या योजना खूप चांगल्या आहेत, पण योजना राबवायच्यासाठी जी मशिनरी आहे त्याच्यात जो काळ जातो तोपर्यंत तो मुलगा 10 वर्षातून 15 वर्षापर्यंत येऊन जातो, त्याचा फायदा नाही ना. माझा अनुभव आहे की जेव्हा आम्ही काही योजना घेऊन जातो तर योजनामध्ये सर्वात आधी आम्ही हे बघतो की ह्या योजनेसाठी पैसा जो आहे, ज्याला ग्रँट म्हटली जाते, त्या ग्रँटसाठी जेव्हा आम्ही बघतो तर त्याच्यात समजा 1 लाखाची ग्रँट मागायची
तर त्याच्यासाठी 2 लाखाचा हिशोब करा आणि त्याच्यानंतर ती तुमच्या हातात 10-20% त्याला दिले, समजा चेक मिळायच्या आधी, तर ते 70-80 हजार त्याचा ऑडिट करा, त्याच्यात 5-10% जातात. आणि 1 लाखाचा जेव्हा हिशोब देत आहे त्याच्यासाठी 1 लाखाच्या रसीदी गोळा करायच्या. गेले 70,000 तुमच्या हातात आले, 1 लाखाचा रसीद गोळा करायची. 30,000 रुपयासाठी आम्ही खोटं बोलायचं का? तर ते खोटं बोलणं कशाला? म्हणून टाळतो आमच्यासारखं माणसं, ज्यांना संघटना, ज्यांना खरंच काम करायचं. पहले एक जमाना ऐसा था, अखिलेश को गंदी नज़र से देखते थे, मतलब बीच पीछे गाली बकते थे लोग, आपके ऊपर केसेस भी थे ना? हाँ, 40 से 45 केसेस थे सर मेरे। कितने? 40 से 45 केसेस थे। ऐसा कोई चीज़ नहीं थी जो चीज़ मैंने करा नहीं थी। तर हे कम्प्युटरचा क्लासरूम आहे. त्यांच्या मुलांच्यासाठी कम्प्युटर एज्युकेशन कंपल्सरी असल्यामुळं त्यांच्यासाठी इथं कम्प्युटर्स आहेत. त्यांच्यासाठी इथं कम्प्युटरची टीचर आहे आणि ती ह्यांना शिकवते. कारण आज पहिले कसं होतं की टायपिंग एक आवश्यक गोष्ट होती, आज कम्प्युटर आवश्यक झालेलं आहे. आणि कमीत कमी इथल्या प्रत्येक मुलाने कम्प्युटरचं प्रायमरी ज्ञान, ज्याला आपण MSc IT वगैरे म्हणतो, ते घेणं कंपल्सरी आहे. कारण तीच त्यांच्या प्रगतीचं पहिली शिडी तीच आहे. त्याच्यामुळे कम्प्युटर इज अ कंपल्सरी आहे त्यांना. फुटबॉलमध्ये तो माणूस बनताय आणि माणूस बनला म्हणजे काहीतरी एक त्याने एज्युकेशन घ्यायचं आहे. ते टेक्निकल एज्युकेशन आहे, त्याचं ते अकॅडमिक एज्युकेशन आहे आणि त्याच्यातून त्याला जॉब नक्की मिळणार आहे. म्हणजे माणूस घडवण्याची ही जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात आता तुम्ही त्याचं यश बघायला लागलेले आहात. हा आपला अखिलेश. नमस्कार अखिलेश. त्याच्याशी भेटा. अखिलेश जागतिक पातळीवर सॉकर खेळलेला आहे. तो जागतिक पातळीवर खेळला बी आणि आता त्याला म्हणजे आपलं मुंबईचं फिल्म जगत जे आहे, हो, आमिर खानच्या बरोबर याला बघितलेलं आहे. थोडासा येऊन राहिलेला आहे. कारण हा एका अशा बॅकग्राऊंड मधून इथं आलेला आहे की ज्याची कल्पना करणं फार कठीण आहे, पण तिथेच आमचं सक्सेसही आहे. अखिलेश, तुम्ही जेव्हा पहिल्यांदा विमानात बसलात ब्राझीलला जाण्यासाठी, कसं वाटलं होतं तुम्हाला? सर मैं प्लेन में बैठा, प्लेन में बैठने का यानी मेरा एक यही सपना होता। यानी जैसे मैं बचपना जो मेरा गया है, उस बचपने के हिसाब से अगर हम लोग कहीं बैठ के, हमारे जब हम लोग छोटे थे उस समय हमारे इधर लैट्रिन बाथरूम नहीं था, तो हम लोग ऐसे मैदान में बैठते थे। तो मैदान में बैठने में कैसा, जैसे 4 दोस्त भाई एक साथ एक लाइन में बैठ जाने का, बस वो बैठते बैठते तो ऐसी हंसी मजाक चलती हमारी, मतलब तो भी उस समय भी हम लोग चुपचाप नहीं रहते थे। तो ऐसा प्लेन ऊपर से चले जा रहा है, तो उसमें से कोई भी बोल देगा वे देख मेरे पापा जा रहे, वो बोलता मेरे अंकल जा रहे। तो एक सपना रहता था कि यार इसमें कभी अपन बैठ पाएंगे क्या। जब मेरे को मौका मिला 2010 में, तो मेरे को प्लेन ये क्या होता है सिर्फ इतना पता था कि ये ऊपर से जाता है, इसमें इंसान जल्दी पहुंचता है। लेकिन मेरा समय ऐसा था बचपन का कि मेरे पास जर्नल की टिकट के वांदे रहते थे, यानी निकाल नहीं सकता था, वो हैसियत ही नहीं थी। तो WT बोले तो हम लोग विदाउट टिकट आते थे कहीं पर भी सफर करना। कभी पकड़ा गए तो लोग क्या 1-2 दिन रखने का छोड़ देंगे, ये हमारे मन में बैठ गया था कि ये ऐसी ऐसी बात होती है, इससे ज्यादा कुछ नहीं होता। लेकिन मैं जब 2010 में ब्राजील गया, इंडिया टीम के लिए हमारे रिप्रेजेंट किया होमलेस वर्ल्ड कप के लिए, स्लम सॉकर की तरफ से। जब मैं गया तो मैं पहली टाइम मुंबई का एयरपोर्ट देखा था। इतना पॉश वातावरण, वहाँ के बाथरूम, मैं सबसे पहले गया बाथरूम में। तो बाथरूम में गया तो मैं एकदम अटपटा हो गया। क्यों अटपटा हो गया कि वहाँ नल चालू कर रहा हूँ तो पानी नहीं कर रहा, पानी नहीं कर रहा, मैं एकदम तड़प गया। पीछे में लगा था बैनर इंडिया की टीम का, सिंबल था, हमारा ट्रैक सूट था, तो वो एक चीज थी। लोग मेरे को देख रहे कि इंडिया की तरफ से कहीं खेलने जा रहा, लेकिन मेरे को मालूम ही नहीं कुछ, मैं क्या करूँ। उधर से एक मतलब कोई यात्री होगा वो आया, उसने कुछ नहीं करा, उसने सिर्फ वो नल के सामने से हाथ रखा, पानी अपने आप आया। तो मेरे को लगे रहते हैं। मैं बोला यार इसको अपन ऐसा जताएंगे कि मेरे को नहीं मालूम, तो ये मेरे को बुद्धू समझेगा। मैंने कहा यार इतना बड़ा प्लेयर और इसको ये नहीं मालूम क्या। मैंने उसको जाने दिया, देखा दरवाजे के बाहर जाके कोई तो नहीं आ रहा। फिर मैं गया प्लेन में, मैं गया तो यहाँ हमारी फ्लाइट थी शायद 9:30 या 10 बजे की। पहली बार घुसा, बैठा सीट पे, नीचे देख रहा, मस्त दिख रहा छोटा छोटा। उस समय मुझे ऐसा लगा कि नहीं, दुनिया में अगर बोलते हैं लोग कि विदेश गया था, तो विदेश क्या होता है। यानी मैं उस समय अपने आप को ऐसा समझ रहा था कि मैं बहुत बड़ा इंसान हूँ। यानी एक इंसान का मिरेकल है ना, जो
एकदम मेरे सामने दुनिया कुछ भी नहीं है, बहुत छोटी है दुनिया, मैं ही सब में बड़ा हूँ, ऐसा उतरते समय मेरे को उस समय वहाँ फील हुआ था। किसके कारण हुआ? ये सब चीजें जो है ना सर, क्योंकि ये आप पहले कौन थे हाँ, और वहां से कहाँ पहुंच गए? जो इसका मतलब श्रेय या इसके पीछे किसी का हाथ है तो वो सिर्फ और सिर्फ स्लम शॉकर। और स्लम शॉकर जो जाना जाता है वो हमारे सर जो है प्रोफेसर विजय बारसे, इनके जरिए। बारसे सरांचं काम क्योंकि मुझे नहीं लगता कि मैं या मेरे जैसा और कोई भी लड़का ये सब चीज़ें में खरा उतर सकता है। मैं आपको बताता हूँ कि मैं पढ़ा लिखा नहीं हूँ, मैं बार बार बोलता हूँ पढ़ा लिखा नहीं हूँ। पहले एक ज़माना ऐसा था, अखिलेश को गंदी नज़र से देखते थे, मतलब बीच पीछे गाली बकते थे लोग, आपके ऊपर केसेस भी थे ना? हाँ, 40 से 45 केसेस थे सर मेरे। कितने? 40 से 45 केसेस थे। और किस किस चीजों के लिए? सभी चीज़ों के थे सर। अब मैं वो मतलब ऐसा कोई चीज़ नहीं थी जो चीज़ मैंने करा नहीं था, सभी चीज़ें इसके थे। और अभी आप क्या कर रहे हैं? अभी सर मैं कोचिंग कर रहा हूँ। ये हमारे इधर नागपुर में एक रेड लाइट एरिया है, और अभी हम मेरे घर के पास ही एक झोपड़पट्टी के वो कारपोरेशन की स्कूल है, तो वहाँ पे कोचिंग कर रहा हूँ। मैं ये नहीं चाहता कि पहले जैसा अखिलेश कोई बने, मैं ये चाहता हूँ कि अच्छा एक इंसान बन जाए। और बिजनेस वगैरह क्या है? एक छोटा सा बिजनेस है सर मेरा, शूज का, वो रन करता हूँ। ओके. तुम्ही जे सगळ्या चुकीच्या गोष्टी करत होतात, 40-50 केसेस म्हणजे फारच झाले. बहुत ज्यादा. तर त्या सगळं सोडून आता तुम्ही चांगलं आयुष्य जगतात, स्वतःचा तुमचा व्यवसाय सुद्धा छोटा असेल पण तो स्वतःचा आहे. हाँ, जो स्लम शॉकर का जो मतलब मेरी लाइफ में एक इमेज है, ये बहुत ही अलग इमेज है। अगर मेरे माँ बाप ने मुझे पैदा किए है, उसके बाद मैं अपना माँ बाप बोले तो वो प्रोफेसर विजय बारसे को, क्योंकि उन्होंने मेरी लाइफ में बहुत बड़ा चेंज लाया। और ऐसा नहीं है कि लाइफ में चेंज लाया और हट गया इंसान, ऐसा नहीं है। आज भी छोटी मोटी या जो भी ज़रूरत है मैं उनके पास बिन हिचकिचाहट के बोलता हूँ, वो मेरी ज़रूरतें पूरी करते। थैंक यू अखिलेश, आप आए और आपकी कहानी यहाँ पे बयां की. सर, आता अखिलेशचं बोलणं ऐकलं सगळं, म्हणजे असे किती शेकडो किंवा हजारो अखिलेश या सगळ्या झोपडपट्ट्यांमधून बदलले असतील. आता तुम्हाला काय वाटतं? एक म्हणजे एक विशिष्ट टप्पा आलेला आहे, 40-50 वर्ष तुम्ही हे काम करता आहात. समाधान, एक जीवनात काहीतरी केल्याचं समाधान आहे, तर ही एक मोठी गोष्ट आहे. तुम्ही मदर तेरेसांना सुद्धा भेटला होतात, नेल्सन मंडेलांना सुद्धा तुम्हाला भेटण्याचा योग आला. कसे ते त्या अनुभवांबद्दल सांगा. आजच्या काळातल्या त्या महान विभूती आहेत. बरोबर. मदर टेरेसा असू द्या किंवा नेल्सन मंडेला असू द्या. नेल्सन मंडेलाला तर साऊथ आफ्रिकेत गांधी म्हणायचे. अक्षरशः त्यांचा तो 29 वर्षाचा खडतर जिथलं जेल आहे ते मी पाहिलेलं आहे लांबून, ते पाहिलेलं मी. आणि तिचा हा माणूस राहिला, आणि हा माणूस आपल्या पाठीवर हात ठेवून, माय सन यू आर डुईंग ग्रेट जॉब असं तुम्हाला म्हणाले होते. जेव्हा असं म्हणतो तर तो जगातला सर्वोच्च अवॉर्ड आपल्याजवळ आहे. बरोबर. कोणाच्या पाठीवर हात ठेवून नेल्सन मंडेला मायसन म्हणणार नाही. बरोबर. जगातले राष्ट्राध्यक्ष, प्राईम मिनिस्टर जातील, त्यांच्या हातात हात मिळवेल, हॅलो हाऊ डू यू डू करेल, आणि आपल्या मोठ्या चर्चा करतील. मुलगा म्हणून आशीर्वाद देणार नाही कुणी कोणाला, ते आशीर्वाद आपल्याजवळ आहे. आता फुटबॉलला चांगले दिवस किंवा फुटबॉलचं डेव्हलपमेंट जे आहे, ग्रास रूट पर्यंत जायचं जे आहे, ते नक्की त्याची सुरुवात झालेली आहे असं वाटतं. आता आपल्याला त्याचं एक समाधान आहे की फुटबॉल डेव्हलपमेंटच्या मागे लागलेलं आहे. बारसे सर, तुम्ही या ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आता आयोजित करतात, त्याला कसा प्रतिसाद मिळतो? किती मोठ्या प्रमाणात येतात संघ? अडवावं लागतात. म्हणजे ॲक्च्युली त्यांना एंट्री थांबावं लागतं, कारण फायनान्सचा जो मोठा भाग आहे हा एक कठीण भाग आहे. तुम्हाला माहिती आहे की फायनान्स मिळवणं, फायनान्स आणि व्यवस्था सगळ्यांची, स्पॉन्सर ह्याच्यासाठी कोणी येत नाहीत. पण जागतिक स्तरावरून आम्हाला जो फंड वगैरे मिळतो बरं ह्याच्यासाठी, हे स्पोर्ट्स ऑर्गनाईज करायला, खेळाडूंच्यासाठी, फुटबॉल डेव्हलपमेंटच्यासाठी आमच्या जो जगातल्या काही संघटना आहेत ज्यांचं लक्ष आमच्या कार्यावरती आहे आणि ते लोक मदत करतात, तर त्याच्यातून आम्ही हे ऑर्गनाईज करतो. पण ते लिमिटेड आहेत तरी.
त्याच्यामुळे आणि प्रत्येक टीम आम्हाला माहिती आहे की स्लमची आहे, बरोबर. तर स्लम मध्ये तो पैसा राहणारच नाही, खेळाडूंच्या जवळ नाही, त्यांना आणणाऱ्या लोकांच्या जवळ नाही, त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी पैसा आपल्याला खर्च करावा लागतो. त्यांचं राहणं, त्यांचं खाणं, त्यांची प्रत्येक प्रकारची व्यवस्था, त्यांच्या जायच्यासाठी आपण जे त्यांना रेल्वेचं तिकीट देतो, ह्याच्यातून मोठा खर्च साधारणतः 8 ते 10 लाखाचा प्रत्येक वर्षी हा खर्च असतो. तर इथं जी येणारी टीम आहे त्या टीमने लोकलमध्ये आपले टुर्नामेंट्स घेतलेच पाहिजेत, बरोबर. डिस्ट्रिक्ट लेवलला घेतले पाहिजेत, स्टेट लेवलला टुर्नामेंट, 4 टीम जरी असतील तरी स्टेट लेवलचं टुर्नामेंट झालंच पाहिजे आणि तिथूनच टीम आली पाहिजे. कोणी एकाने उठायचं ना आपल्या गावातून टीम घेऊन यायचं असं नाही हा प्रकार आहे. तसं आता ह्या महाराष्ट्राची टीम आहे, त्याच्यात पुण्याचा, मुंबईचा, म्हणजे ह्या जवळचे जे ॲडजॉइनिंग डिस्ट्रिक्ट्स असतात तिथलेच खेळाडू पाहिजेत. एक फक्त महाराष्ट्र म्हटलं तर पुण्याची किंवा मुंबईची टीम येणार नाही, किंवा विदर्भ म्हटलं तर नागपूर आहे, भंडारा आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टला कारण मेसेज जातो ना, एक मुलगा जो तिथं परत जातो तर त्याचं तिथं स्वागत होतं किंवा तो सांगतो मैं खेल क्या आहे, नॅशनल खेल क्या आहे, त्याच्यामुळे मेसेज जातो तिथं. सर पण आता विदर्भाची ओळख काय झालेली आहे की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा प्रदेश. विदर्भ म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आदिवासींचं जे कुपोषण होते त्याचा प्रदेश. विदर्भ म्हटलं की नक्षलवाद्यांच्या हालचाली त्याचा प्रदेश. तर ही जी विदर्भाची ओळख आहे ती ओळख पुसण्याचा किंवा तिला एक नवी ओळख देण्याचा विदर्भाला तुम्ही प्रयत्न करता. एक आपण काय नाही, थोडासा हातभार लावू शकतो आपण. काही मोठं भारी मिशन नाही, पण थोडासा हातभार. मी तुम्हाला एकाची ओळख करून देतो. आमचा एक खेळाडू होमकांत आहे. ये बाबा इकडं. हा होमकांत आणि हा अशा जिल्ह्यातून आला आणि जिथं वॅगाबॉन्ड ज्याला म्हणतात, मला माझी शब्द आठवत नव्हता, वॅगाबॉन्ड असा हा मुलगा मला राजुऱ्याला मिळाला फुटबॉलच्या ग्राउंडवरती, की जेव्हा फायनलला विदर्भ आणि मला वाटतं महाराष्ट्र 2 मध्ये फायनल मॅच आली आणि दोघांचं ते चालू आहे कंटिन्युएशन मध्ये, तेव्हा हा मला म्हणतो की मला गोलवर पाठवा सर म्हणे, मी गोल अडवतो म्हणे. आणि तिथे ह्याने खरंच गोल अडवून दाखवलेत तिथे. माझं लक्ष किती वय होतं ओमकांत? माझं जवळपास 17 वर्षाचं होतं. तर मी ह्याला तिथून घेऊन आलो. हा त्या जिथं तुम्ही आत्महत्या म्हटलात ना, हा त्या आत्महत्येच्या जिल्ह्यातला हे एक जिवंत उदाहरण तुमच्या पुढे आहे. आणि आज होमकांत जो आहे हा फुटबॉलचा कोच आहे, यंग लीडर आहे. ह्याने मला आता 1-2 महिने आधी सांगितलं की सर मी ग्रॅज्युएट होतोय ह्या वर्षी. ह्याला आम्ही रोज सांगत आहोत की तिथं फक्त ग्रॅज्युएशन पर्यंत नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्याही वरचं एज्युकेशन जितकं घेऊ शकतो आणि जितकं आम्ही देऊ शकतो तितकं सर्व ह्याने घ्यायचं आहे. ओमकांतची काय इच्छा, मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? मला सरांसारखंच फिजिकल टीचर व्हायचं आहे आणि ते काम करत आहेत ते त्यांना त्यांच्या कामामध्ये हातभार लावायचा. म्हणजे तुमच्यासारखंच त्याला व्हायचं आहे. तुम्ही जसे शारीरिक शिक्षणातले शिक्षक, शारीरिक शिक्षणापेक्षा जे एक सामाजिक जाण जी आहे ती निर्माण झाली पाहिजे. एकूणच म्हणजे सर तुम्ही ज्यांना भविष्य नव्हतं त्या झोपडपट्टीतील मुलांना खेळाच्या माध्यमातून त्यांना खेळायला लावून तुम्ही त्यांचं भविष्य आकारास आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातल्या अनेक सक्सेस स्टोरीज आता समाजासमोर येत आहेत. तुमचा हा जो एकट्याने सुरू झालेला प्रवास होता, हा प्रवास अधिक वेगाने आता पुढे जाताना दिसतोय. तो करत असताना तुम्ही फुटबॉलला जी आपल्या देशामध्ये मान्यता मिळायला पाहिजे होती ती सुद्धा ISLच्या अथक प्रयत्नांमुळे आता मिळायला लागलेली आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या म्हणजे बदलत्या वातावरणामध्ये? बघा, ह्याची जाणीव जी आहे किंवा ह्याची दखल जी आहे ती दखल जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियाने विशेष करून रिलायन्स किंवा त्या परिवाराने जेव्हा घेतली तेव्हा, आणि आज त्यांचं ISL जे आहे ते त्यांचीच निर्मिती आहे फुटबॉलच्या डेव्हलपमेंटसाठी ते ज्यांनी केलं. आणि त्याच्यामुळे हे एक नवीन आणि त्याच्यानंतर आता हे जे सेलिब्रिटीज वगैरे आलेत, सलमान खान, आमिर खान, राजकुमार हिराणी ह्यांच्यासारखे, त्याच्यामुळे आता फुटबॉलला चांगले दिवस किंवा फुटबॉलचं डेव्हलपमेंट जे आहे ग्रास रूट पर्यंत जायचं जे आहे ते नक्की त्याची सुरुवात झालेली आहे असं वाटतं. आता आपल्याला त्याचं एक समाधान आहे की फुटबॉल डेव्हलपमेंटच्या मागे लागलेला आहे. फुटबॉलचा विकास होतोय आणि त्याच्या जोडीला समाजाचा सुद्धा विकास होतोय. तुम्ही जिथे जिथे काम केलं तिथे तिथे त्याची आता फळं दिसायला लागलेली आहेत. तुम्ही हा जो
एकला चालोरेचा जो तुमचा प्रवास होता, एकांडा तुमचा जो प्रवास होता, एकट्याने सुरू केलेला प्रवास, त्या प्रवासाला आता अधिक चांगले दिवस येऊ लागलेले आहेत. बारसे सर, मी तुमचं त्याबद्दल अभिनंदन करतो आणि तुमचं हे काम अधिक वाढावं, त्यातून अनेक अखिलेश, अनेक होमकांत तयार व्हावेत आणि त्यांचं जीवन सफळ आणि सुफळ व्हावं अशी कामना करतो. आपण एकला चालोरेमध्ये आलात याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुमच्या पुढील उपक्रमांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.